नमस्कार मित्रांनो. तर काल आपण प्राचीन खोलीतील चहापान याबद्दल ऐकले. आज आपण इचिगो इची याबद्दल ऐकूयात. इचिगो इची हे असे दोन जपानी शब्द आहेत ज्यामुळे या पुस्तकाची निर्मिती झाली. जरी या दोन्ही शब्दांसाठी कोणताही पर्यायी शब्द इंग्रजीमध्ये नसला तरी आपण या शब्दाच्या जवळपास शब्दांच्या मदतीने या शब्दांचा अर्थ समजून घेऊया. इचिगो इची या शब्दाचा अनुवाद आपण एकमेव भेट किंवा क्षणामध्ये दडलेली संधी असा करू शकतो. यामधून आपल्याला असा बोध घेता येतो की आपली प्रत्येक भेट ही एकमेव असते आणि त्याची कधीच पुनरावृत्ती होऊ शकत नाही. आपली भेट ही स्वतःमध्ये एक खजिना असते, पण तुम्ही तो क्षण गमावलात तर तो पुन्हा कधीही येत नाही. जपानमधील या शब्दांचा अर्थ पुढील प्रमाणे समजून घेता येऊ शकेल. शंभालाचे द्वार. एक तिबेटियन आख्यायिकेच्या माध्यमातून ही संकल्पना अजून चांगल्या प्रकारे समजावून घेता येते. या कथेमध्ये असं सांगितलं आहे की एक शिकारी हिमालयाच्या बर्फाच्छादित प्रदेशामध्ये एका हरणाची शिकार करत असतो. शिकार करत असताना तो एका मोठ्या डोंगरासमोर येतो आणि अचानक त्याच्यासमोर तो डोंगर दुभागला जातो. त्यामुळे एका फटीतून त्याला पलीकडचं मोहक दृश्य दिसतं. त्याचवेळी एक लांब दाढी वाढवलेली वयस्कर व्यक्ती त्याच्याजवळ येते आणि त्याच्यासमोर उभी राहते. ती त्या शिकाऱ्याला त्या दुभागलेल्या डोंगराच्या मधून पलीकडे यायची विनंती करते. त्या शिकाऱ्याला जाणवतं की या डोंगरामध्ये जी भेग पडली आहे त्यामधून एक व्यक्ती पलीकडे जाईल एवढी जागा निश्चितच तयार झालेली आहे. त्या माणसाच्या सांगण्यावरून जेव्हा शिकारी पलीकडे बघतो तेव्हा तिथले दृश्य बघून त्याचं भानच हरपतं. सगळीकडे हिरवीगार झाडी आणि सूर्यप्रकाशामध्ये न्हावून निघणारी सुंदर आणि मनमोहक बाग त्याला दिसते. क्षणार्धात त्याला खात्री पटली की गेल्या कित्येक वर्षांपासून इथे हीच परिस्थिती असणार आहे आणि भविष्यातही हीच सुबत्ता कायम राहील. तिथली मुलं फळांनी भरलेल्या झाडांच्या भोवती गाणं म्हणत उड्या मारत फिरत होती. त्या ठिकाणी असलेली सुबत्ता, आनंद आणि चैतन्याने भरलेल्या वातावरणामध्ये प्राणीही आनंदात बागडत आले. शिकाऱ्याच्या चेहऱ्यावरील आश्चर्य बघून त्या वृद्ध व्यक्तीने विचारलं की तुम्ही आत्ता जे काही बघितलं ते तुम्हाला आवडलं का? हो, मला हे खूपच आवडलं. हा नक्कीच स्वर्ग असणार. हो, हा स्वर्गच आहे आणि तुम्हाला तो सापडलाही आहे. तुम्ही आत का येत नाही? तुम्ही इथे कायम आनंदात राहू शकाल. शिकाऱ्याला हे ऐकून प्रचंड आनंद झाला आणि उत्साहाच्या भरात तो म्हणाला की मी नक्कीच आत येईन, पण आधी मला माझ्या मित्रांना आणि नातेवाईकांना याविषयी सांगितलं पाहिजे. मी त्यांना सांगतो आणि त्यांना सोबत घेऊन पटकन येतो. जशी तुमची इच्छा. पण मी तुम्हाला एवढं नक्की सांगेन की शंभालाचे दरवाजे आयुष्यात एकदाच उघडतात. त्या वृद्ध माणसाने हलक्या आवाजात त्या शिकाऱ्याला सावध केलं. तिथून पळ काढता काढता शिकारी म्हणाला की तुम्ही काळजी करू नका. मी जास्त उशीर करणार नाही. लगेचच परत येईन. काही क्षणांपूर्वी शिकाऱ्याने जे दृश्य पाहिलं होतं त्यामुळे तो भारावून गेला होता. त्याने परतीचा मार्ग धरला आणि ज्या रस्त्याने तो आला होता त्या रस्त्याने तो नद्या आणि डोंगरदऱ्या पार करत त्याच्या गावापाशी पोचला. त्याने त्याच्या 2 भावांना आणि लहानपणीच्या 3 मित्रांना त्याच्या या अनुभवाविषयी सांगितलं. त्या सगळ्यांनी शिकाऱ्याबरोबर येण्याचं कबूल केलं आणि ज्या मार्गाने शिकारी सांगत गेला त्या मार्गाने ते सूर्यास्ताच्या आत शंभालाच्या दरवाजापाशी पोचले. पण तोपर्यंत शंभालाचे दरवाजे पुन्हा कधीही न उघडण्यासाठी कायमचे बंद झाले होते. शिकाऱ्यापुढे आयुष्यभर शिकार करत राहण्यापलीकडे काहीही पर्याय राहिला नव्हता. धन्यवाद.